मी किशोर पवार सर, संचालक प्रॉमिस कोचिंग क्लासेस व निवृत्त शिक्षक. आजपासून आपण माझे यूट्यूब चॅनल प्रॉमिस कोचिंग क्लासेस किशोर पवार सर या नावाने सुरू करीत आहोत. तर आज गणित या विषयापासून आपण सुरुवात करणार आहोत. वर्ग 10वी मधील गणित भाग 2 चे पायथागोरस प्रमेय हे प्रकरण, या प्रकरणापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर या प्रकरणाला एकूण 7 गुण आहेत आणि या प्रकरणामध्ये फक्त 5च सूत्र आहेत. या 5 सूत्रांचा जरी तुम्ही अभ्यास केला तर त्यावर आधारित गणित तुम्ही सहजपणे सोडवू शकता आणि 7 पैकी 7 मार्क सहजपणे मिळू शकतात. तर पाहू आपण कोणकोणते सूत्र आहेत आणि कोणकोणते गुणधर्म आहेत. तर पहिलं प्रमेय दिलेलं आहे भूमिती मध्य प्रमेय. तर यामध्ये काटकोन त्रिकोण दिलेला आहे. या त्रिकोणात एक लंब काढलेला आहे बीडी एसी या बाजूवर आणि सूत्र तयार होतं बीडी चा वर्ग म्हणजे मधल्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचे जे दोन भाग झाले ते घ्यायचे एडी गुणिले डीसी. तर तुम्हाला परीक्षेत कोणत्याही दोन बाजूंचे माप दिले जातील आणि तिसऱ्या बाजूचं माप हे तुम्हाला काढायला सांगितलं जाईल. त्यानंतर दुसरं सूत्र आहे पायथागोरसचं प्रमेय. तर इथे काटकोन त्रिकोण काढलेला आहे, त्याचा हा पाया आहे, ही उंची आहे आणि सगळ्यात मोठी बाजू जी आहे एसी ती कर्ण आहे. तर सूत्र आहे कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. त्यानंतर येतं अपोलोनियसचं प्रमेय. तर सर्वच उदाहरणं खूप सोपे आहेत आणि सूत्र पण खूप सोपे लक्षात ठेवण्यासाठी. अपोलोनियसच्या प्रमेयामध्ये हा त्रिकोण दिलेला दिसतो. त्यानंतर डी हा मध्य बिंदू आहे बीसी या बाजूचा, एक मधली बाजू काढलेली ए पासून बी पर्यंत, तिला मध्यगा म्हणतात. तर सूत्र कसं तयार होतं पहा, अपोलोनियसच्या प्रमेयात सूत्र कसं तयार होतं ते आता आपण पाहू. त्रिकोणाची ही जी बाजू ए बी तिचा वर्ग घ्यायचा, त्यामध्ये दुसऱ्या बाजूचा वर्ग मिळवायचा म्हणजे ए बी वर्ग अधिक ए चा वर्ग, मध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर ही मधली जी मध्य बाजू आहे ती घ्यायची, तिची दुप्पट एडीचा वर्ग अधिक इकडची बाजू घ्यायची, तिची पण दुप्पट 2 बीडीचा वर्ग. अशा प्रकारे ए बी चा वर्ग अधिक ए चा वर्ग बरोबर दुप्पट एडीचा वर्ग अधिक 2 बीडीचा वर्ग हे अपोलोनियसचे प्रमेय सूत्र तयार होतं. त्यानंतर आता चौथं सूत्र पाहू आपण. चौथं सूत्र आहे 30, 60, 90 अंश मापाच्या त्रिकोणात. त्यामध्ये हा जर त्रिकोण तुम्ही पाहिले, यामध्ये पी हा कोन 30 मापाचा आहे, क्यू हा कोन 90 अंश मापाचा आणि आर हा कोन आहे 60 अंश मापाचा. 30 अंशासमोरील बाजू जर आपण पाहिली तर ती येते क्यू आर. तर सूत्र आहे 30 अंशासमोरील बाजू म्हणजे क्यू आर बरोबर 1/2 गुणिले कर्ण, कर्ण म्हणजे सगळ्यात मोठी बाजू ती आहे पी आर. त्यानंतर आता 60 अंश समोरील बाजू सूत्र पाहू आपण. ते आहे 60 अंश समोरील बाजू वर वर्गमूळ 3/2 गुणिले कर्ण. 60 अंश समोरील बाजू कोणती येईल तर पी क्यू येईल. त्यानंतर कर्ण कोणतं येईल तर पी आर येईल. त्यानंतर आता पाचव्या सूत्राचा विचार करू आपण. पाचवं सूत्र आहे इथं त्रिकोण आहे 45, 45, 90 अंश मापाचा. त्यामध्ये ए बी आणि बी सी या दोन बाजू सारख्या आहेत. तर सूत्र आहे ज्या सारख्या बाजू ते घ्यायचा, ए बी बरोबर बी सी बरोबर 1 वर्गमूळ छेद 2 गुणिले कर्ण म्हणजे एसी. अशा प्रकारे या 5 सूत्रांचा तुम्ही जर अभ्यास केला तर पूर्णपणे 7चे 7 मार्क तुम्ही सहजपणे मिळू शकता. या प्रकरणात 7 पैकी 7 मार्क मिळून तुमच्या गुणांमध्ये आणखी भर पडेल. तर अशा प्रकारे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि माझं प्रॉमिस कोचिंग क्लासेस किशोर पवार हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.